गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का सगळ्यांना? हो मॅडम येतोय. ओके. पहा आता आपण लास्ट लेक्चरला UML नोटेशन काही पाहिले होते, काही राहिले होते. एकदा प्रिव्हियस रिवाइज करते आणि मग स्टार्ट करूया. आपण UML नोटेशन मध्ये स्ट्रक्चरल थिंग्स मध्ये पॉइंट होते क्लासेस, ऑब्जेक्ट, इंटरफेस, कोलॅबरेशन, यूज केस, ऍक्टिव्ह क्लासेस, कंपोनंट्स अँड नोड्स. त्यापैकी आपण फर्स्ट नोटेशन पाहिलं होतं क्लास नोटेशन. क्लास नोटेशन मध्ये आपण तीन मेन थिंग आहेत. काय? कंपल्सरी पार्ट काय? टॉप सेक्शन जो असतो इथे डायग्राम खाली पहा. तिथं क्लासचा नेम असतो. सेकंड मध्ये काय असतो? ऍट्रिब्यूट. त्यानंतर थर्ड सेक्शन मध्ये त्याचं डिस्क्रिप्शन, रिलेटेड परफॉर्म काय करणार आहे ते ऑपरेशन्स असतात. आणि तुमचा जो फोर्थ सेक्शन आहे तो ऑप्शनल आहे. त्याच्यामध्ये ऍडिशनल कंपोनंटची इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकताय. ऑब्जेक्ट नोटेशन पाहिलं होतं. ऑब्जेक्ट नोटेशन मध्ये आपण सेम काय क्लास नेम, त्यानंतर त्याचे खाली आपण काय करतोय ऍट्रिब्यूट्स आणि खाली कंपोनंट्स. त्याचं याच्यामध्ये ऑप्शनल सेक्शन नाही. नंतर इंटरफेस नोटेशन हा सर्कल फॉर्मॅट मध्ये दाखवला जातो आणि सर्कलच्या खाली जो इंटरफेसचा नेम असेल ते नेम त्याला दिलं जातं. कोलॅबरेशन नोटेशन हा इलिप्स फॉर्मॅट मध्ये असतो, पण तो डॉटेड इलिप्स असतो आणि इनसाइड म्हणजे त्याच्या इलिप्सच्या आतमध्ये जो आपल्याला कोलॅबरेशन डिक्लेअर करायचं असेल त्याचं नेम दिलं जातं. यूज केस नोटेशन्स इलिप्स असतोय हा डॉटेड नाहीये, डायरेक्टली ड्रॉ केला जातो. याच्यामध्ये इनसाइड यूज केस जो नोटेशन असतो तो इलिप्स इनसाइड जो आपला कंपोनंट असतो त्याचं नाव दिलं जातं. त्यानंतर ऍक्टर नोटेशन. ऍक्टर नोटेशनची पहा हा सिम्बॉल्स आहे. ऍक्टर काय करतो? यूज टू यूज केस डायग्राम डिस्क्राइब केला जातो इंटरनल एक्सटर्नल एंटिटीज. नंतर इनिशियल स्टेट नोटेशन आहे. हा ब्लॅक डार्क सर्कलनी डिफाईन केला जातो. इथून आपले इनिशियल स्टार्ट होते डायग्रामचं प्रोसेस आणि फायनल स्टेट जो नोटेशन आहे डार्क सर्कल आणि आउट इनर डार्क सर्कल आणि आउटसाइड परत एक सर्कल ह्या वेने दाखवला जातो. इथं पहा त्याला फायनल स्टेट म्हटलं जातं. त्यानंतर आपण पाहिलं होतं ऍक्टिव्ह क्लास नोटेशन. ऍक्टिव्ह क्लास नोटेशन मध्ये काय केलं जातं? आपण क्लासचं नेम, त्याचे ऍट्रिब्यूट्स आणि ऑपरेशन्स. पण कसं दाखवलं जातं आपला त्याची जी आउटसाइड बॉर्डर आहे ती डार्क केली जाते, सॉलिड बॉर्डर रिप्रेझेंट केली जाते. मॅडम स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे का? हो. आता दिसती का? स्क्रीन दिसती का? हो सांगा कोणीतरी एक जणांना माईक ऑन करून. अरे स्क्रीन दिसती का? हो. ओके. पहा आता UML नोटेशन मागच्या लेक्चरला पाहिलेले होते. त्यामध्ये स्ट्रक्चरल थिंग्स स्क्रीन जर मध्ये दिसली नाही तर कोणी आधी प्रेझेंट करू नका. दिसली नाही तर लगेच सांगत चला. स्ट्रक्चरल थिंग्स मध्ये आपण पाहणार होतो क्लासेस, ऑब्जेक्ट, इंटरफेस, कोलॅबरेशन, यूज केस, ऍक्टिव्ह क्लासेस, कंपोनंट्स अँड नोड्स. त्याच्यामध्ये क्लास नोटेशन आपण पाहिलं होतं. क्लास नोटेशन कसं डिक्लेअर केलं जाते पहा. या फॉर्मॅट मध्ये टॉप सेक्शनला त्याचा नेम दिला जातो क्लास नेम. त्यानंतर सेकंड वन जो असतो तिथे ऍट्रिब्यूट्स असतात क्लासचे कोणकोणते लागणार आहेत. थर्ड सेक्शन मध्ये ते काय ऑपरेशन परफॉर्म करणार आहे म्हणजे त्याचे मेथड्स डिक्लेअर केल्या जातात. आणि फोर्थ सेक्शन हा ऑप्शनल असतो ऍडिशनल कंपोनंट साठी. तर याच्यामध्ये क्लास नेम आपण कन्सिडर केला स्टुडंट, त्याचे ऍट्रिब्यूट्स कन्सिडर केले नेम, रोल नंबर, सेक्शन. आता प्लस जो सिम्बॉल असतो हे ऍक्सेस मॉडिफायर असतात वेगवेगळे प्लस, हॅश, मायनस या वेळी. प्लस असेल तर पब्लिक असतो, हॅश असेल तर प्रोटेक्टेड आणि मायनस असेल तर प्रायव्हेट. त्यानंतरचा होता ऑब्जेक्ट नोटेशन. ऑब्जेक्ट रिप्रेझेंट काय करतो? सेम वे काय क्लास सारखाच आहे. ओनली डिफरन्स काय फक्त त्याच्यामध्ये नेम विच इज अंडरलाईन. पहा तुमचा जो क्लास नेम असेल त्याला खाली एक अंडरलाईन केली जाते. कोणत्या नोटेशन मध्ये? ऑब्जेक्ट.
क्लास नोटेशनला अंडरलाईन नसते, नाही तर बाकी सगळं सेम आहे. क्लास नेम, त्याचे ऍट्रिब्यूट्स आणि मेथड्स. त्यानंतरचा नोटेशन आहे इंटरफेस. इंटरफेस मध्ये एक सर्कल काढला जातो, त्याला खाली नाव काय दिलं जातं, तुमचा जो काय इंटरफेस असेल त्याचा नेम. नंतरचं आहे कोलॅबरेशन नोटेशन. कोलॅबरेशन नोटेशन रिप्रेझेंट केला जातो डॉटेड इलिप्सनी, आणि जे काही कोलॅबरेशनचं नाव असेल त्या डॉटेड इलिप्सच्या ई साइड टाकलं जातं. त्यानंतर यूज केस नोटेशन. यूज केस नोटेशन हा डायरेक्टली इलिप्स असतो आणि जो नेम असेल तो इनसाइड असतो, आणि नेम व्यतिरिक्त तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची असेल, रजिस्ट्रेशन स्टुडंटचं कोणत्या वेळी करतोय, काही सांगायचं असेल, जो काही असेल त्या कंपोनंटचे तुम्हाला ऍडिशनल द्यायचे असेल तर जो नेम काढला असेल त्याच्या खाली जायचं. त्यानंतर ऍक्टर नोटेशन. हे माहित, ऍक्टर रिप्रेझेंट करतो. इनिशियल स्टेट नोटेशन जो असतो तो काय केला जातो, डार्क सर्कलनी रिप्रेझेंट केला जातो, आणि इथून आपली इनिशियल स्टेट म्हणजे स्टार्ट होते डायग्रामचं वर्किंग. त्यानंतर फायनल स्टेट नोटेशन. फायनल स्टेट नोटेशन काय केलं जातं, हा इंडिकेट काय करतो, तुमची प्रोसेस कुठे टर्मिनेट होणार आहे. मग इथं फायनल स्टेटचा हा सिम्बॉल पहा, ब्लॅक डार्क सर्कल आणि आउटर एक सर्कल. त्यानंतर तुमचा ऍक्टिव्ह क्लास नोटेशन. ऍक्टिव्ह क्लास नोटेशन हा जो रेक्टँगल काढला जातो तो सॉलिड बॉर्डर डार्क केला जातो, ते बॉर्डर त्याचे आउटसाइड. बाकी तुमचा क्लास नोटेशन सारखाच आहे, त्याला नेम द्या, त्याचे ऍट्रिब्यूट आणि ऑपरेशन्स. त्यानंतर आपण मागच्या लेक्चरला एक कंपोनंट नोटेशन पाहिलं होतं. कंपोनंट नोटेशन काय केला जातोय पहा, जो कंपोनंट नोटेशन असेल त्याचं नेम इनसाइड दिलं जातं आणि त्याच्या खाली तुमचा ऍडिशनल कंपोनंट कॅन बी ऍडेड ह्या वेळी काढला जातो. पहा, कंपोनंट इज युअरमेड, ऍडिशनल एलिमेंट कॅन बी ऍडेड वेअर रिक्वायर्ड. ऍडिशनल एलिमेंट रिक्वायर्ड असतील तर ऍड करा. त्यानंतर तुमचं आहे नोड नोटेशन. क्लायंट सर्व्हर फॉर्मॅट मध्ये तुम्हाला डायग्रामचं वर्किंग दाखवायचं असेल त्यावेळी हा नोड नोटेशन वापरला जातो. ह्यावेळी आपली डायग्राम असते. त्यानंतर बिहेवियरल थिंग्स. इथपर्यंत झालं होतं आपलं एवढे नोटेशन्स प्रिव्हियस. आता आपले बिहेवियरल थिंग्स मध्ये पहा. बिहेवियरल थिंग्स काय, डायनामिक पार्ट आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट्स इन UML. जे डायनामिकली जे चेंजेस होत असतील पेजेस वरती हे रिप्रेझेंट केलं जातं या बिहेवियरल थिंग्स मध्ये, आणि ते आपल्याला UML डायग्राम थ्रू दाखवायचंय. मग UML has a set of powerful features to represent the dynamic part of software and non-software system. आता आपण आधीच डॉक्युमेंटेशनचा पार्ट बनवतोय, मग आपला सॉफ्टवेअर बनण्याच्या अगोदरच आपण डायनेमिक काय पेजेस येणार आहे, काय चेंजेस येणार आहे, सॉफ्टवेअर अँड नॉन सॉफ्टवेअर सिस्टीम्स रिप्रेझेंट करते. The feature include interaction and state machines. Interaction can be two types. First is sequential and second is collaborative. इंटरॅक्शन मध्ये दोन टाइप्स केले, सिक्वेन्शियल आणि कोलॅबरेटिव्ह. सिक्वेन्शियल रिप्रेझेंट कशी केली जाते, सिक्वेन्स डायग्राम. तुमची जी सिक्वेन्स डायग्राम आहे, वन प्रोसेस कंप्लीट झाली तर नेक्स्ट ला जा, नेक्स्ट चालू असेल तीची कंप्लीट झाली नंतर अनदर प्रोसेस स्टार्ट करा, एक सिक्वेन्स ठरलेला असतो. आणि कोलॅबरेटिव्ह रिप्रेझेंट केली जाते कोलॅबरेशन डायग्रामनी. त्यानंतरचं नोटेशन आहे इंटरॅक्शन नोटेशन. पहा आता इथं सिक्वेन्स ब्लॉक. इंटरॅक्शन इज बेसिकली, इंटरॅक्शन कधी म्हणतो आपण, डेटा कम्युनिकेट कधी होतोय, डेटा एक्सचेंज होत असेल तर. मग इंटरॅक्शन इज बेसिकली मेसेज एक्सचेंज बिटवीन टू कंपोनंट्स किंवा टू UML कंपोनंट्स. द फॉलोइंग डायग्राम. आता इथं डायग्राम पहा. इंटरॅक्शन काय केलं, हा जो पहिला पोल आहे ही प्रोसेस आहे, इकडनं ही पण प्रोसेस स्टार्ट झाली आहे, इथे स्टॉप झाली, हिचं वर्किंग आपलं चालूच आहे. डेटा एक्सचेंज होताना इथं पहा काय केलं आपण, ऑन शिफ्ट डिटेक्शन जो असेल ती प्रोसेस इथून येते, कॉल करतोय, इथं सेल्फ कॉल होतीये, इकडे जायची असेल तर डिटरमाइन झाली, डिटरमाइन टाइप साईज झाली तर इकडे जाते, हिचं वर्किंग चालू होतंय, इथं फिरत असेल रिपीट रिपीट तर त्याच्यावरच एक कॉल काढला जातो, त्याला रिकर्शन म्हटलं जातं. पुढे फॉरवर्ड होत असेल तर एक पाय इनिशियल प्रोग्रेस बार आलाय, रिटर्न येत असेल तर रिटर्न. ही प्रत्येक डायग्रामची चेंज होती. इथून हिचं वर्किंग चालू झालंय, बार डॅश डॅश केला, हा पोल चालू झालाय, ह्याच वेळेला हा पोल झालाय, मध्येच तुम्ही थर्ड वेळी हा पोल चालू झालाय. पण हा सिक्वेन्स काय, इनी इकडे इनपुट दिलं तर इथून वर्किंग इकडे जातंय, ह्या वेळी होतंय. इंटरॅक्शन काय करतोय, यूज टू रिप्रेझेंट कम्युनिकेशन अमंग द कंपोनंट ऑफ सिस्टीम. त्यानंतर स्टेट मशीन नोटेशन.
स्टेट मशीन काय डिस्क्राइब केली होती पहा. स्टेट मशीन डिस्क्राइब द डिफरंट स्टेट ऑफ कंपोनंट इन इट्स लाईफ सायकल. द नोटेशन्स आर डिस्क्राइब पहा इथे डायग्राम मध्ये. स्टेट मशीन नोटेशन ह्या वेनी काढला ते स्टार्ट झाली तर पहा इथं एंड झाली हा सिम्बॉल आणि ह्या वेनी इंडिकेट झालं केले जातं. इथं काय केलं आपण इनिशियल स्टेट चालू झाली. फॉर एक्झाम्पल आहे ना एटीएम कार्डचं घेतलेलं आहे. इन्सर्ट कार्ड केला इनिशियल स्टेट ऑफ काय आयडियल स्टेटला आहे. मग तुम्ही त्यानंतर इन्सर्ट केल्यानंतर प्रोसेस आल्यानंतर तिथं पिन टाका. पिन टाकल्यानंतर सेल फ्रॉम मेनू इन ट्रान्झॅक्शनचं तुम्हाला काय परफॉर्म करायचंय तिथं. त्यानंतर कन्फर्म बाय त्यापैकी तुम्ही कोणत्या मेनूवर क्लिक करून कोणती ऍक्शन परफॉर्म करताय. तुम्हाला विथड्रॉ करायचे, त्यानंतर डिपॉझिट करायचे का अदर तुम्हाला फक्त स्टेटमेंट घ्यायचे, कोणती ऍक्शन परफॉर्म करायची ते करणार. हे सगळं कंप्लीट झालं तुम्ही कन्फर्मेशन झाल्यानंतर टर्मिनेट होतात त्या प्रोसेस मधून. तुम्ही पैसे काढत असाल तर पैसे घेतात एटीएम घेतात त्यानंतर आपलं काय होतंय ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतीये. ही आली इथं स्टॉप झाली. सपोज तुम्ही आता एटीएम इन्सर्ट केलाय पिन टाकला त्यानंतर पिन टाकल्यानंतर एक ट्रान्झॅक्शन केलं परत तुम्हाला अदर दुसऱ्या वेळी करायचं असेल तर रिपीट परत टास्क होतोय. State machine is used to describe different state of system component. State can be active, ideal or any other depending upon the situation. State कशा असतात स्टार्टिंगला असेल तर आयडियल स्टेट मध्ये, त्यानंतर ती वर्किंग मध्ये आलं तर ऍक्टिव्ह स्टेट मध्ये किंवा त्यालाच म्हणलं जातं एनी अदर डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन. तुम्ही एटीएम पर्यंत गेला त्यानंतर एटीएम असेल तर पुढची प्रोसेस करणार, नाही तर तुम्ही इनिशियल स्टार्ट केली आहे एटीएमच नाही तर पुढचा हा टास्कच होणार नाही. ह्या वेनी होत आहे. त्यानंतर तुमचा ग्रुपिंग थिंग्स मध्ये पहा ऑर्गनायझिंग द UML मॉडेल्स is one of the most important aspect of design in UML. There is only one elements available for grouping and that is package. तर पॅकेज काय आहे कलेक्शन ऑफ कंपोनंट आहे. पॅकेज नोटेशन पॅकेज आवाज येतोय ना सगळ्यांना. बोला. हो मॅडम येतोय. ठीक आहे. पॅकेज नोटेशन मध्ये पॅकेज नोटेशन काय शो करते इथे चेक करा. कोणत्या कंपोनंट्स द्यायचे आहे तुम्हाला सेम फक्त डायग्राम इथं चेंज आहे का पॅकेजचे. आधार आपण याच्यामध्ये पाहिलं होतं नोटेशन्स वरती कंपोनंट आणि ते कंपोनंटचे ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यायचे असेल तर काय द्यायला आपण पॅकेज कंपोनंट ऍडिशनल कोणते कंपोनंट यूज करत असेल तर तिचं क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे आणि ह्या वेळी सिम्बॉल काढायचा आहे. त्यानंतर तुमचा annotational things त्याच्यामध्ये पहा in any diagram explanation of different elements and their functionality are very important. Hence UML has a notes notation to support this requirement. इथं पहा आता नोट नोटेशन काय तुमचं एक नोट फॉर्मॅट मध्ये पहा इथं एक पेज फॉर्मॅट मध्ये काढलेला आहे इकडनं फोल्ड केल्यासारखा. त्याच्यामध्ये दिस नोटेशन इज अ शो इन द फॉलोइंग फिगर. These notations are used to provide necessary information of the system. जी necessary information लागत असेल तीच प्रोव्हाइड करण्याचं काम करते आणि ह्या वेळी त्याचा सिम्बॉल आहे. इथं काय करतं मग नोट काय ऍड केली नोट इज ऍडेड हिअर फॉर ऍडिशनल इन्फॉर्मेशन. तुम्ही एखादा कंपोनंट घेतला तर स्टुडंट मध्ये रोल नंबर आहे. रोल नंबर काय असेल युनिक आयडेंटिफायर असेल ही जी ऍडिशनल नोट द्यायची असेल तेव्हा तुम्ही नोट नोटेशन वापरणार डायग्राम मध्ये. त्यानंतर आहे रिलेशनशिप. आता तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये पाहिलं होतं त्याच रिपीट आहेत बरं. मॉडेल इज नॉट complete unless the relationship between the elements are described properly. एकमेकावर जी डिपेंडन्सी असेल किंवा अदर तुमचे जनरलायझेशन असोसिएशन काय परफॉर्म करते कोणतेही कंपोनंट असेल तर डायग्राम मध्ये आता इनिशियल पासून स्टार्ट केलं तर पुढे जे वर्किंग आहे एकमेकावर डिपेंड आहे. आपण इनिशियल स्टेटच चालू केली नाही तर डायग्रामचा फ्लोच होणार नाही. इनिशियल स्टेट चालू करून दिली मधल्या सगळ्या प्रोसेस केल्या आणि टर्मिनेट केला नाही तर डायग्रामचा एंडच होणार नाही. एकमेकावर जी डिपेंडन्सी असेल तर मग काय सांगितलंय कोणती डायग्राम ड्रॉ करत असाल त्याच्यामध्ये जी काही रिलेशनशिप असते ती परफॉर्म मेन तुमचा टास्क परफॉर्म करते.
मग आता 4 टाईपच्या रिलेशनशिप आहे. फर्स्ट आहे डिपेंडन्सी, नंतरची असोसिएशन, नंतर आहे जनरलायझेशन आणि फोर्थ आहे एक्सटेन्सिबिलिटी. The first about dependency. Dependency काय? Dependency is an important aspect in UML elements. It describes the dependent element and the direction of dependency. काय सांगते? इलेमेंट विषय डिस्क्राइब करते आणि डायरेक्शन काय, चा फ्लो कसा आहे डायग्रामचा, हे काम सांगायचं काम डिपेंडन्सी नोटेशन करते. डिपेंडन्सी इज रिप्रेझेंटेड बाय डॉटेड एरो. डिपेंडन्सी कसा दाखवला जातो? डॅश डॅशच्या डॉटेड एरोनी. इथं पहा डॅश डॅशच्या लाईन करून आय शो इन द फॉलोइंग फिगर. पहा डिपेंडन्सीचा नोटेशन असेल तर ह्या वेळी दाखवलं जाते. द एरो हेड रिप्रेझेंट द independent element and other end represent the dependent element. आता तुम्ही जे इनिशियल स्टार्ट केलाय, हा इनिशियल जी स्टेट आहे ती कोणावर डिपेंड आहे? तुम्ही चालू करता डायग्रामचा फ्लो, मग हा डिपेंडंट नाहीये. पण तुम्ही इनिशियल चालू केल्यावर तुमचं आता एटीएमच घेतलं, तुमच्या हातामध्ये एटीएम असणं इम्पॉर्टंट आहे. मग इनिशियल चालू केल्यावर तुम्ही एटीएम इन्सर्ट करताय, इन्सर्ट केल्यावर मेनू सिलेक्ट करताय, मग त्यानंतर एक एक पार्ट डिपेंडंट येतोय. पण तुम्ही जी इनिशियल स्टेट चालू करताय ती डिपेंडंट नाहीये. मग आता तुम्ही पहा डिपेंडन्सीचा लेफ्ट साइडचा जो पार्ट असतो हा डिपेंडंट सांगितलेला आहे आणि त्यानंतर काय दिलाय राईट साइडचा जो असेल तो इंडिपेंडंट दिलाय. मग नेम काय सांगतो? मध्ये जे त्या डॉटेडची लाईन काढली असती मधला पार्ट जो असतो कोणता इलेमेंट असेल त्याचं नाव दिलं जातं. मग इथं नेम ऑफ इलेमेंट. डिपेंडन्सी इज यूज्ड टू रिप्रेझेंट डिपेंडन्सी बिटवीन टू एलिमेंट्स. कमीत कमी दोन एलिमेंट्स मध्ये दाखवली जाते. त्यानंतरचं नोटेशन आहे असोसिएशन. Association describe how the elements in UML diagram are associated. In simple word, it describes how many elements are taking part in an interaction. Association is represented by dotted line. Association कसा दाखवला तर dotted line with without arrow. पहा इथे इकडं arrow काढले तरी चालते, नाही काढले तरी चालेल. with किंवा without arrow. Arrows on both sides. The two end represent the two associated elements. दोन एंड असतात त्याला दोन associated elements असतात. त्यानंतर multiplicity is also mentioned at the ends. तुमचा आता या दोन एंड आहेत दोन्ही साइडला एम्प्लॉई आणि एक ऑर्गनायझेशन दोन्ही मध्ये रिलेशनशिप दाखवायचं असेल तर पहा इथं वन रिप्रेझेंट केला, इकडं स्टार काय आहे वन टू मेनी, स्टार असेल तर मेनी. आता तुम्हाला वन टू वन दाखवायचं असेल तर इकडं पण वन काढा. ह्या वेळी टू शो हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स आर असोसिएटेड. माझ्या असोसिएशन वरती काय येते डॉटेड लाईन विथ और विदाउट एरो ऑन बोथ साइड दाखवा बरोबर नाही. त्यानंतर मध्ये जो असतो तिथं असोसिएशनचं नेम द्यायचं. बोथ साइडला दोन इलेमेंट असतात. त्यानंतर मध्ये जे डॅश डॅशची लाईन असते त्याला नॅव्हिगेशन म्हणतात. आणि इकडं मल्टिप्लिसिटी मध्ये काय दिलाय वन टू स्टार असेल तर मेनी रिलेशनशिप. त्यानंतरचा कंपोनंट डिपेंडन्सी आहे जनरलायझेशन नोटेशन. जनरलायझेशन पहा जनरलायझेशन डिस्क्राइब द इनहेरिटन्स रिलेशनशिप ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड वर्क. इनहेरिटन्स आता इनहेरिटन्स म्हणजे काय? इनहेरिटन्स इज अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग न्यू क्लास. एक नवीन क्लास बिल्ड होतंय कशापासून? एक्झिस्टिंग क्लास पासून. मग जनरलायझेशन डिस्क्राइब काय केलं जातं? इनहेरिटन्स रिलेशनशिप. वन क्लास असेल त्याच्यापासून क्लासेस बिल्डअप होतात. मग इथं काय केलंय इट इज अ पॅरेंट अँड चाइल्ड रिलेशनशिप. फॉर एक्झाम्पल दिलंय जनरलायझेशन इज रिप्रेझेंटेड बाय एन एरो विथ होलो एरो. इथं पहा एक त्रिकोण फॉर्मॅट मध्ये असतो. वन एंड रिप्रेझेंट द पॅरेंट एलिमेंट. जो एरो ज्या साईडला दाखवला जातो त्याच्यापासून बिल्डअप होत आहे. इथं पॅरेंट एलिमेंट दिलाय. अदर एंड रिप्रेझेंट द चाइल्ड एलिमेंट आणि मध्ये नाव असतं तुमचं जनरलायझेशन. जनरलायझेशन इज यूज्ड टू डिस्क्राइब पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप ऑफ टू एलिमेंट्स ऑफ सिस्टीम. हे झाले तुमचे तीन रिलेशनशिप. आता फोर्थ रिलेशनशिप आहे एक्सटेन्सिबिलिटी. का ऑल द लँग्वेजेस प्रोग्रामिंग और मॉडेलिंग. तुमचं प्रोग्रामिंग किंवा डायग्रामॅटिक फॉर्मॅट मध्ये असतील ज्या
languages मध्ये have some mechanism to extend its capability such as syntax, semantic. UML also has following mechanism to provide extensibility of feature. आता कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज घ्या किंवा तुम्हाला डायग्रामॅटिक फॉर्मॅट मध्ये काढायचं असेल तर प्रत्येकाच्या आता प्रोग्रामिंग लँग्वेज घेतली तर प्रत्येक लँग्वेजचा काहीतरी सिंटॅक्स असेल. त्यानंतर डायग्रामॅटिक घेतलं तर त्याचे काहीतरी सिम्बॉल्स नोटेशन थ्रू रिप्रेझेंट केले जाईल, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तर मग ह्याच्यामध्ये एक्सटेन्सिबिलिटी कशी दाखवली जाते पहा रिलेशनशिप मध्ये. हे नोटेशन त्याच्यामध्ये 3 पार्ट केले. स्टेरिओटाइप्स हा काय रिप्रेझेंट करतो, न्यू एलिमेंट्स कोणता आहे. त्यानंतर टॅग व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करते, न्यू ऍट्रिब्यूट्स ची व्हॅल्यू जी असेल ते. आणि कन्स्ट्रेंट काय रिप्रेझेंट केला तर तुमची बाउंड्री कुठपर्यंत याचं लिमिटेशन आहे. पहा मग इथं डायग्राम फॉर्मॅट मध्ये टॅग व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करते, न्यू ऍट्रिब्यूट. टॅग व्हॅल्यू रिप्रेझेंट द न्यू ऍट्रिब्यूट. पहा इथं मॉडेल नंबर, इथं आता घेतलेत वर्जन 1.2. तसं तुमचं कोणती OS घेतली किंवा कोणतंही सॉफ्टवेअर घेतलं काही काळानंतर त्याच्यामध्ये अपडेशन होत चालतात. मग त्याच्यामध्ये प्रिव्हियस 1 नी झालं असेल तर 1.0, 1.1, 1.2 अशा वेळी इन्क्रीज होत चालतं. मग इथं टॅग व्हॅल्यू काय रिप्रेझेंट केली जाते, न्यू ऍट्रिब्यूट्स कोणता असाइन केले त्याचे व्हॅल्यू. त्यानंतर तुमचा स्टेरिओटाइप्स काय रिप्रेझेंट करतो, न्यू एलिमेंट्स. पहा इथं स्टेरिओटाइप्स मध्ये काय आलाय, तुमचा हा मॉडेल नंबर असेल, हा न्यू एलिमेंट्स मध्ये गेलाय. मॉडेल नंबर आता तुम्ही कोणताही फॉर एक्झाम्पल तुमचा हँडसेट कन्सिडर करा. प्रत्येक हँडसेट नवीन काहीतरी चेंजेस होऊन आलं किंवा वेगळ्या कंपनीचा असेल तर त्याचा मॉडेल नंबर, नेम वेगळे असतात, त्याचे फंक्शन परफॉर्म करायचे वेगवेगळे असतात. मग स्टेरिओटाइप्स काय सांगतात, रिप्रेझेंट काय करतात, न्यू एलिमेंट्स कोणते कोणते आहेत. मग इथं काय दिलाय, मॉडेल नंबर, नेम आणि ऍडिशनल जे फीचर असते हे झाले तुमचे न्यू एलिमेंट. कन्स्ट्रेंट्स रिप्रेझेंट काय केला तर बाउंड्रीज. आता कन्स्ट्रेंट काय पहा, सेलिंग व्हॅल्यू इन टी मंथ्स. आता तुमचं जे सेलिंगचं दिलं असेल, लॉन्च झाला या वेळेपर्यंत किती गेलाय काय नाही, ही सेलिंग व्हॅल्यू काय आहे, हा झाला तुमचा कन्स्ट्रेंट. काय रिप्रेझेंट केलं त्याचं, बाउंड्री. आता काही मोबाईल आहेत पहा येतात 3-4 मंथ म्हणा, काही प्रत्येकाचे आता वेगवेगळे लाईफ दिले त्यानंतर ते त्याचं मॉडेल येतच नाही, त्या स्टॉक पर्यंत लिमिटेड होतं. मग हे काय रिप्रेझेंट केलं होतं, कन्स्ट्रेंट. तुमचं बाउंड्री लिमिटेशन किती आहे. मग इथं पहा, extensibility notations are used to enhance the power of the language. It is basically additional elements used to represent some extra behavioral. आवाज येतोय ना. Extensibility notation काय used to enhance the power of language. It is basically additional elements used to represent some extra behavior of the system. These extra behavior are covered by the standard available notations. एवढे तुमच्या 4 रिलेशनशिप आहेत. त्यावेळी आपल्याला डायग्राम्स वगैरे काढायच्या. तुमचा UML नोटेशन तुम्हाला डायग्राम जर ड्रॉ करायचे असतील सिस्टम आर्किटेक्चर वगैरे करताना तर प्रिव्हियस नोटेशन अंडरस्टँड असणं गरजेचं आहे. तुम्ही आधी जे पाहिलेले परत नव्याने काही रिलेशनशिप आहेत त्यावेळी आपल्याला डायग्राम्स वगैरे काढायच्या. तुमचा UML नोटेशन तुम्हाला डायग्राम जर ड्रॉ करायचे असतील सिस्टम आर्किटेक्चर वगैरे करताना तर प्रिव्हियस नोटेशन अंडरस्टँड असणं गरजेचं आहे. तुम्ही आधी जे पाहिलेले परत नव्याने काही आले हे एवढे सगळे नोटेशन आहेत. समजले सगळ्यांना. ठीक आहे. इथं आपण थांबूयात.